तर तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज बनवत आहोत आपण गाजरचा हलवा। ते तूप गरम झाले आपलं, टाकूया गाजर, किसून घेतले होते। तर गाजर व्यवस्थित परतवून घेऊया तुपामध्ये आणि टाकूया दूध। आपण व्यवस्थित परतवून घेतलाय तुपामध्ये, आपण टाकूया दूध जे मी गरम करून ठेवलं होतं ते। दूध टाकल्यावर व्यवस्थित कड आले तर ह्याला आपण बारीक गॅसवर 20 ते 30 मिनिटं शिजून देऊया। ड्रायफ्रूट्स सगळे कापून ठेवले ते 15 मिनिटं झाल्यानंतर आपण गाजरचा हलवा बघितला, अजून तो शिजला पाहिजे, अजून शिजला नाही आहे। मध्ये मध्ये त्याला बघत राहा, नाहीतर ते तरतेल वगैरे खाली। आता परत आपण झाकण मारून थोडा वेळ ठेवून देऊया। ते बघूया आपला गाजरचा हलवा 10 ते 20 मिनिटं होऊन गेले। गाजरचा हलवा शिजायला खूप टाईम लागतो, अजून तो शिजतोच आहे। तर राहू दे, ह्याला शिजू दे, दूध जरा आटू द्यायचं। बघूया 20 मिनिटं झाली, गाजरचा हलवा शिजला आहे की नाही। खूप टाईम लागतो ह्याला शिजायला। थोडं आटलंय पाणी, दूध टाकलं होतं। दूध आटल्यानंतर आपण साखर टाकून घेऊया ह्याच्यात। इथे आपलं दूध व्यवस्थित आटलंय तर आपण टाकूया साखर। तुमच्या गोडीचे दूध वगैरे व्यवस्थित आटलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता, किती गोड किती कमी गोड त्यानुसार। आम्हाला जास्ती गोड आवडतं तर मी टाकली आहे। तर साखर टाकल्यानंतर ह्याला पाणी सुटेल। ह्याच्या ड्रायफ्रूट्स जे मगाशी मी कट करून ठेवले होते ते आपण ह्याच्यात टाकूया। वेलची खलबत्त्यात कुटून ठेवली होती वेलची, वेलचीने स्वादच वेगळा येतो। त्याचा ह्याला आपण थोडा वेळ अजून शिजवून घेऊया। व्यवस्थित झालं आपला गाजरचा हलवा शिजून, आणि आता आपण घेतला आहे मावा, तर तो टाकून घेऊया। माव्याशिवाय चव नाही। काय काय लोक साखरमध्येच फक्त बनवतात, पण आम्हाला माव्यामधलाच गाजरचा हलवा आवडतो। आज आहे भोगी, तर काय गोड बनवावं तर गाजरचा हलवा। तर या सर्वांनी खायला। आपण बनवलेला होता गाजरचा हलवा, तर कसा बनलाय तर बघूया टेस्ट करून। छान बनलाय, तर ह्याची व्हिडिओ नक्की आवर्जून बघा आणि असा बनवा आणि खावा।